छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर 3च दिवसात त्याच किल्ल्यावर पुन्हा महाराष्ट्राला लाज आणणारी घटना घडली। किल्ल्यावर आंदोलन आणि पाहणी करण्याच्या नावाखाली गेलेल्या ठाकरे आणि राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। हा राडा का झाला? या राड्यामुळे काय नुकसान झालं? कुणामुळे हा राडा थांबला? त्यावरचा हा एक सामचा विशेष रिपोर्ट पाहूया। महाराजांच्या किल्ल्यावर लज्जास्पद राडा। ठाकरे राणेंचे कार्यकर्ते किल्ल्यावरच भिडले। महाराज यांना माफ करू नका। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं महाराष्ट्राची लाज कमी वेशीला टांगली गेली होती की काय? ठाकरे आणि राणेंच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्यावरच राडा करून त्यात आणखीनच भर घातली। राजेंचा पुतळा कोसळल्यानं मवियानं मालवण बंदची हाक दिली। त्यानंतर राजकोट किल्ल्यावर निषेध आंदोलन आयोजित करण्यात आलं। या आंदोलनासाठी आदित्य ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते किल्ल्यावर आले। मात्र त्याआधीच या किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी भाजप खासदार नारायण राणे, निलेश राणेंसह उपस्थित होते। त्यामुळे ठाकरे आणि राणे समर्थक आमने सामने आले आणि किल्ल्यावर सुरू झाला हाय व्होल्टेज ड्रामा। निलेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्यात येणारा मुख्य रस्ता अडवला। पोलिसांशी त्यांनी हुज्जतही घातली। तर आदित्य ठाकरेंनीही मुख्य रस्त्यानंच येण्याचा हट्ट धरला। त्यामुळे दोघे आणि त्यांचे कार्यकर्ते आमने सामने आले। आणि पोलिसांसमोरच दोन्ही गटांमध्ये तब्बल 2 तास तुफान राडा सुरू होता। हे कमी होतं म्हणून की काय, महिला कार्यकर्त्याही एकमेकांच्या अंगावर धावून थेट हाणामारीवर उतरल्या होत्या। हा राडा सुरू असतानाच पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही धाव घेतली। राणे पिता पुत्रांची समजूत काढली आणि परिस्थिती काहीशी निवळली। राणे समर्थकांमुळे किल्ल्यावर राडा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। तर आम्ही काहीही केलं नाही, केलं असतं तर एकालाही घरी पोहोचू दिलं नसतं, असा दमच राणेंनी राड्यानंतर भरला। नाही, ती त्यांची मेंटॅलिटी आहे। ते बालिशपणाला मी काही जास्त उत्तर देत नाही, ते त्यांना करत राहू दे। एक महत्त्वाचं आहे की तिथे असं करणं हे बालिशपणा आहे। आम्ही आमच्या सैनिकांना रोखलं होतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही तिथे पाहणी करायला गेलो। तिथे घोषणाबाजीची जागा नाही आहे, तिथे ना कुठेतरी राडा करण्याची जागा आहे। आपण पाहत असाल आम्ही नतमस्तक झालो आणि महाराजांची माफी मागितली महाराष्ट्र म्हणून, की आमच्या डोक्यावर हे असं सरकार बसलेलं आहे। हे सरकार आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही, कारण हे महाराष्ट्र द्वेष्ट सरकार आहे। दोन्ही गटाकडून आमच्याकडून काय झालं नाही, ते लोक अंगावर आले। आमच्या काही लोकांना वाटलं नेमकी लोक आहेत आणि मग सांगितलं आम्ही आमच्या जागेवर उभे राहणार, त्यांना दुसऱ्या रस्त्याने जाऊ। आम्ही तेवढंच केलं, आमच्याकडून काय झालं नाही। आणि करायचं असतं तर आम्ही ते चिरीमिरी नाही करत हो, एकही पोचू शकले नसते घरापर्यंत। मात्र या सगळ्या राड्यामुळे राजकोट किल्ल्याचं नुकसान झालंय। किल्ल्याच्या वरच्या भागातल्या 2 चिरा तुटल्या आहेत। महाराजांचा पुतळा 8 महिन्यांपेक्षा जास्त टिकवण्याची लायकी नसताना महाराजांनी उभारलेल्या शेकडो वर्ष जुन्या भक्कम किल्ल्याचं नुकसान करण्याचा अधिकार या उपटसिंहांना कुणी दिला? आधीच दर्जाहीन पुतळा उभारून आणि आता पाहणी आणि आंदोलनाच्या नावाखाली राजेंच्या किल्ल्यावर राडा करून किती वेळा महाराष्ट्राची लक्तर वेशीला टांगणार? त्यामुळे महाराज यांना माफ करू नका। रिपोर्ट साम टीव्ही।